नमस्कार मंडळी. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, लवकरच शारदीय नवरात्र उत्सव चालू होतो आहे. घरोघरी घटस्थापना होणार आहे. आईचा जागर करणार आहोत आपण. भरभरून सेवा करणार आहोत. त्यामध्ये दुर्गा सप्तशती पठण करणे, नवार्णव मंत्राचा जप करणे आणि त्याचसोबत कुंकुमार्चन करणे, ह्या सेवा घरोघरी महिला करणार आहेत, भगिनी करणार आहेत. तर त्याबद्दल भरपूर कमेंट होत्या. त्यातल्या काही कमेंट ह्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये जर आपण एकदा श्रीयंत्र स्थापित केलं तर सामुदायिक सेवेच्या वेळेस कोणत्या श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करायचं आहे, त्यानंतर अष्टोत्तर नामावलीनीच फक्त कुंकुमार्चन करायचं आहे का, आणि ललिता सहस्रनाम स्तोत्राविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कुंकुमार्चन करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. तो संकल्प आपण थोडक्यात समजून घेऊया. तर संकल्पाचा विधी जो आहे तो कुंकुमार्चन विधी मान सन्मान कुलदैवतांचा या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती आहे. हे पुस्तक आपल्याला दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सहज उपलब्ध होतं आहे. त्यानंतर पान नंबर 36वरती श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचा पूर्ण विधी, त्यानंतर संकल्प कसा करायचा, त्याचसोबत आईसाहेबांची 108 नामावली आहे. तर त्यातीलच थोडक्यात सांगते की एक सुपारी घ्यायची आहे, ती एका ताटामध्ये ठेवायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे. सौभाग्यवती जे काही असेल ते आपलं गोत्र सांगायचं आहे. माहिती गोत्र नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे. आणि नंतर आपली जी काही मनातील इच्छा असेल त्या इच्छेसाठी मी हे कुंकुमार्चन करत आहे, मी ही सेवा करत आहे, ती तुम्ही पूर्ण करून घ्या, असं आईसाहेबांना आपल्याला आवाहन करायचं आहे. त्यानंतर हातातील पाणी आपण सुपारीवर सोडायचं आहे. तर हा झाला संकल्प. अतिशय साध्या पद्धतीनं संकल्प आहे, पण संकल्प केल्याशिवाय कुंकुमार्चन करायचं नाही आहे. मग तुम्ही 9 दिवस घरामध्ये कुंकुमार्चन जरी करत असताल तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्यानंतर 9 दिवस आपण कुंकुमार्चन घरामध्ये करणार आहोत. तर आपल्या मंदिरामध्ये जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करण्यासाठी घटाच्या शेजारी, म्हणजे घटस्थापनेच्या शेजारीच श्रीयंत्र स्थापित करायचं आहे आणि आपल्या 5 बोटाने कुंकू वाहून आपल्याला कुंकुमार्चन हा विधी करायचा आहे. त्यानंतर 9 दिवस हे श्रीयंत्र आपल्याला उचलायचं नाही आहे किंवा हलवायचं देखील नाही आहे. 9 दिवस आपण त्यावरतीच कुंकुमार्चन करायचं आहे. तर ही झाली कुंकुमार्चनची थोडक्यात माहिती. त्यानंतर ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम हे जे छोटासा ग्रंथ आहे, छोटंसं पुस्तक आहे, त्यामध्ये ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे. हे ललिता पंचमीच्या दिवशी घ्यायचं आहे आपल्याला. रोज घेतलं तरीही छानच आहे, उत्तम आहे. त्यानंतर आपण श्रीयंत्र हलवणार नाही आहोत पहिल्या दिवशी स्थापित केलेलं. मग आपल्याला बाहेर सामुदायिक सेवेला जेव्हा जायचं असतं त्यावेळी आपण ह्या पद्धतीचं जे छोटंसं कागदी श्रीयंत्र केंद्रामध्ये उपलब्ध होतं ते घेऊन गेलं आणि त्यावरती कुंकुमार्चन केलं तरीही चालतं. आणि हे नसेल तर आपल्याकडे जे मार्गशीर्ष महिन्यातलं पुस्तक आहे, ज्याची आपण गुरुवारची सेवा करतो, तर त्या पुस्तकामध्ये हे देखील पहिले जे जुने पुस्तक होते ना त्यामध्ये मागच्या पेजवर शेवटच्या श्रीयंत्र आहे. आता हे नवीन पुस्तक माझ्याकडे आलेलं आहे, तर त्यामध्ये शेवटच्या पेजवर मी चेक केलं तर त्यावरती श्रीयंत्र नाही आहे, पण पहिल्या पेजवरती महालक्ष्मीचे जे काही मंत्र आहेत त्यावरती देखील आपण कुंकुमार्चन केलं तरीही चालतं. त्यानंतर एक खूप महत्त्वाची कमेंट होती की श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे फक्त अष्टोत्तर नामावलीचंच करावं का? तर नाही, आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे श्रीसूक्तम ह्या स्तोत्राने किंवा नवार्णव मंत्र 108 वेळेस या स्तोत्राने किंवा कमलाक मंत्र जो आहे नित्यसेवेमध्ये त्या मंत्राने देखील करू शकतो. आणि ही पूर्ण सेवा जी आहे ती मान सन्मान कुलदैवतांचा, त्यानंतर कुंकुमार्चन विधी ह्या पुस्तकामध्ये सविस्तर आहे.
तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे. जितक्या कमेंट आल्या तितक्या मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या परीनं मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 9 दिवस आपण सेवा घेणारच आहोत, आईसाहेबांची जागर करणारच आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर पटकन करा. रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आणि छान छान शॉर्ट्स पण असतात, कम्युनिटी पोस्ट देखील असतात आणि शॉर्ट्सला आणि कम्युनिटी पोस्टला देखील लाईक करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.